नमस्कार मंडळी, तू रे माझा मित्राचा आजचा म्हणजेच 1 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल अर्णवने म्हणालेलं असतं सुप्रियाला की तुम्हाला वाईट वाटेल पण प्लीज आजच्या नंतर तुम्ही ते प्लीज येत जाऊ नकास म्हणून. आता सुप्रिया गप्पच बसते या सगळ्या अर्णवच्या वाक्यावरती. आणि आता पुढे अर्णव म्हणतो की मला माहिती आहे की तुम्हाला वाईट वाटेल, मी सगळे तुमच्याशी असं बोलतोय, पण तुम्हाला बघितलं ना की मला खूप त्रास होतो. आणि पुढे म्हणतो की मला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. पुढे सुप्रिया म्हणते आणि या सगळ्याची जळ तुम्ही माझ्या इशूला बसू देत नाही आणि हेच माझ्यासाठी भरपूर आहे असं आता सुप्रिया म्हणत असते. आता यानंतर सुप्रिया हात जोडते अर्णवच्या समोर आणि म्हणते की येते हमी म्हणून तिथून निघून जाते. आता सुप्रिया गेल्यानंतर सुद्धा अर्णव बराच वेळ विचार करत असतो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. तर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की आकाश आणि नम्रताचा हा सीन असतो. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो की आकाशने नम्रताचा हात पकडलेला असतो आणि आता नम्रता म्हणत असते, सर सोडा, हे तुम्ही काय करताय. आकाश म्हणतो की कोणी नाही बघणार इथे. आणि तरीही नम्रता त्याचा हातातून सोडून घेते. आणि आता आकाश म्हणतो की नम्रता प्लीज मला ना सर म्हणू नकोस ग. एकतर ईश्वरीसुद्धा अर्णव दादाला सर म्हणते आणि आता तू सुद्धा लग्नानंतर मला सर म्हणालीस तर असं वाटेल की घरातच ऑफिस आपण सुरू केलं आहे म्हणून. आता पुढे नम्रता म्हणते की पण सर होईल ना आपलं लग्न. आता आकाश म्हणतो की का नाही होणार, तुझ्याशी लग्न करण्यासाठी तर तुला प्रपोज केले ना. आता नम्रता म्हणते हो सर, पण आपल्या घरचे ऐकतील का ते. तर आता आकाश विचार करतो आणि म्हणतो की हां बोलावं लागेल त्यांच्याशी. आणि म्हणतो की कसे रिॲक्ट होतील ना तर माहीत नाही असं आकाश म्हणत असतो. आणि आपण आता पाहतोय की आता आकाश आणि ही नम्रता जी आहे तर घराच्या बाहेर बराच वेळ उभारून बोलत असतात. आकाश इतक्यातच म्हणतो, नम्रता मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण सुप्रिया काकूंना आपल्यासाठी कन्व्हिन्स करूया, थोडंसं इझी होईल. आता नम्रता म्हणते, आकाश सर मला ना हे सगळं कळतच नाही की आपण आपल्या फॅमिलीला हे सगळं कसं सांगावं ते. आकाश म्हणतो, नम्रता आता उशीर करून नाही चालणार आहे. सी आधी आपण तुझ्या घरच्यांशी बोलूया आणि मग माझ्या डॅडला बोलून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊयात. नम्रता म्हणते, सर आपल्या घरचे कन्व्हिन्स होतील ना आणि तुमची आई. तर आकाश म्हणतो की नम्रता करावंच लागेल आपल्याला हे सगळं, अगं आपलं प्रेम एकमेकांवरती असं आकाश म्हणत असतो. आणि पुन्हा आकाश आणि नम्रताने एकमेकांचे हातात घेतलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेला ईश्वरी तिथे येते आणि आकाश आता नम्रताला म्हणत असतं की आय लव्ह यू म्हणून. नम्रता म्हणत असतं ते हो सर, पण हे घरी सगळं कसं सांगायचं. आणि हे सगळा सीन जो आहे तो लांबूनच ईश्वरी बघते. आता ईश्वरी गाडीपाशी उभारलेली असते आणि हे सगळं बघून आता ईश्वरी पुढे येते ना, तिला तर धक्काच बसतो आणि ती फक्त ताई अशी हाक मारते. लगेच नम्रताने आकाश दचकतात ना आणि लगेचच तिच्याकडे पाहतात. आता ईश्वरी आली आणि आपल्या दोघांना पाहते. असं म्हणल्यानंतर दोघांनी पटकन एकमेकाच्या हातातले हात सोडवले. आता ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की ताई अगं हे सगळं काय आहे, तुमचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे का असं आता ईश्वरी विचारत असते. त्यावरती आकाश म्हणतो ॲक्च्युली ते असा करत असतो. आता नम्रता म्हणते की इशू मी तुला सगळं सांगणारच होते अगं, पण अगं माझ्यासाठी ना हे सगळं जेवढं अचानक घडलंय ना की मला काही कळालंच नाही. पुढे आकाश म्हणतो की आणि ईश्वरी तुला आयडिया असेलच, सगळ्यांना पटकन सांगून टाकणे हे पण सिम्पलसुद्धा नाही आहे. आता असे आकाशने सांगितल्यानंतर ईश्वरी थोडा विचारच करायला लागते, कारण तिला हा आणखीन मोठा एक शॉक असतो. आधीच अर्णव तिच्यावरती चिडलेला असतो. आता ईश्वरी गप्पच बसलेली बघून लगेच नम्रता म्हणते, इशू अगं बोल ना काहीतरी, मला वाटतं तुला हे सगळं कळल्यानंतर खूप खुशी होईल म्हणून. आता ईश्वरी मनातच विचार करायला लागते की तुला कसं सांगू की अर्णव सर आधीच किती चिडलेत आपल्यावरती, आपल्या आईवरती किती राग आहे त्यांचा, आणि तुमच्याबद्दल कळल्यावरती तर उगीचच वेगळाच मतलब काढायला नको आहे त्यांनी आता, असं ईश्वरी मनात बोलते. आता नम्रता आणि आकाशला तर फक्त एवढंच दिसत असतं की आता ईश्वरी गप्प आहे आणि काही बोलतच नाही म्हणून. दोघं एकमेकांकडे बघतात. नंतर नम्रता म्हणते, इशू अगं बोल ना काहीतरी, तू काहीच बोलत नाही आहेस. त्यावरती नम्रता म्हणते, अगं ताई आणि मला ना खुशी झाली ग, मला खूप खुशी झाली आहे. फक्त काय ना की हे सगळं अचानक कळलं ना म्हणून जरा असं आता ईश्वरी सांगून वेळ मारून देते. हां आकाश म्हणतो, बरं झालं हे सगळं तुलाच अगोदर कळलं ते. आणि म्हणतो की ईश्वरी तूच आमचा खूप मोठा सपोर्ट होऊ शकतेस ग. नम्रतासुद्धा म्हणते की इशू हे बघ आम्हाला ना खरंच तुझ्या मदतीची खूप जरूरत आहे ग. आणि पुढे म्हणते की नम्रता मला माहिती की फक्त तूच आम्हाला समजून घेऊ शकतेस म्हणून. आता तर ईश्वरीवरती खूपच मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि नम्रता म्हणते की आणि खरंच आमचं खूपच एकमेकांवरती प्रेम आहे ग. आता असं नम्रताला सांगितल्यानंतर ईश्वरीला तर काय बोलावं ते कळतच नाही. आणि नम्रता म्हणते की इशू प्लीज कर ना ग काहीतरी. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरीला समजत नसते, ती शांतच असते आणि हे दोघांच्या हे लक्षात येते की ईश्वरी शांत आहे म्हणून. आता थोडा वेळ विचार करून ईश्वरी म्हणते की
ठीक आहे, मी कोशिश करेन हां. आता असं म्हणल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरती स्माइली येतं आकाश आणि नम्रताच्या. नम्रता म्हणते, इशू म्हणजे तुला खरंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे? आता ईश्वरी म्हणते की ताई, अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे आणि प्रेमासारख्या सुंदर भावनेबद्दल मला काय प्रॉब्लेम असणार आहे सांग बरं. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी आकाश आणि नम्रताशी बोलत असते. पुढे म्हणते की मी आहे हां, आणि म्हणते की मी तुमच्या प्रेमाच्या बाजूने मी आहे हं. आता असं ईश्वरीने या दोघांना सांगत असते आणि बंगल्याच्या बाहेर हे तिघीजणी बोलत असतात. इतक्यातच सुप्रिया तिथे येते आणि हे दृश्य बघते ना की नम्रता आकाशसोबत आहे आणि ईश्वरी बोलती. आता हे सगळं बघून तर तिला राग येतो, कारण तिला काही झालं तरी आकाश आणि नम्रताला एकमेकांपासून लांब ठेवायचं असतं ना. आता बघा हां, जोरात सुप्रिया नमू म्हणून ओरडते. आता नमू म्हणून अशी हाक मारल्यानंतर नम्रता तर घाबरतेच ना पहिल्यांदा, आकाश पण घाबरतो. आणि आता सुप्रिया तिथे येते आणि म्हणते की अगं नमू, तू इथे बाहेर काय करतेस म्हणून. आता आपण पाहतोय की सुप्रिया तिथे येते आणि म्हणते, इशू काय अगं, मी तुला यांना बोलवायला म्हणून पाठवलं आणि तू इथेच उभी आहेस. आणि नम्रताला म्हणते तू इथे काय करतेस म्हणून. आणि पुढे म्हणते की चल आता आपण निघायचं का. आणि इशूला म्हणते की इशू चल आम्ही निघतो हां आता म्हणून. आकाशसुद्धा म्हणतो काकू निघालात तुम्ही तर. नता लगेचच सुप्रिया म्हणते हो निघतो आम्ही, आम्हाला जर बाकीची खूप कामं आहेत ना म्हणून. आता आकाश फक्त ओके म्हणतो. नम्रता म्हणते बा काय सर. सुप्रिया म्हणते नमो चल म्हणून अक्षरशः नम्रताचा हात पकडून सुप्रिया तिला घेऊन जाते. आणि आता या दोघी गेल्यानंतर आपण पाहतो की तिथे आता ईश्वरी आणि आकाश दोघेही उभे असतात. आकाश म्हणतो की ईश्वरी तू दादाला कन्व्हिन्स तर करशील ना गं. आणि पुढे म्हणतो की हे बघ मी हे सगळं तुला यासाठी सांगतोय ना की मला माहिती आहे की तू हे सगळं ना करू शकतेस, असं आकाश सांगतो. कारण आकाशचा खरोखरच ईश्वरीवरती विश्वास असतो. आणि आकाश म्हणतो की प्लीज. आता ईश्वरी काहीच बोलत नाही, नुसतं स्माईल करते. तर आकाश लगेचच तिला थँक्यू म्हणतो आणि घरामध्ये निघून जातो. आता हे सगळं टेन्शन आलेलं असते ना ईश्वरीला. आता ती म्हणते की गणू बाप्पा आज जमेल का रे मला हे सगळं म्हणून. आता ईश्वरी टेन्शनमध्ये विचार करत असते. आणि आपण पाहतोय की ईश्वरी आता घरामध्ये जायला निघते. तर आता ईश्वरी ज्यावेळेस घरामध्ये जायला निघते तर तिच्या पाठोपाठ लगेचच वल्लरी तिथे येते हां. आणि वल्लरी एकसारखी ईश्वरीकडे बघत असते. आणि आता ईश्वरी मनामध्ये बोलत असते की या दोघांनी तर लग्नाची जबाबदारी माझ्यावरती टाकली आहे. एकतर घराची ही अशी परिस्थिती आणि या सगळ्यावरती अर्णव सर कसे रिॲक्ट करतील, मुश्किल आहे बाबा हे सगळं, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते पण काही करून आकाश भाऊजी आणि नम्रताच्या प्रेमासाठी मला हे करायलाच पाहिजे. आणि पुढे म्हणते काहीही करून मला हे घडवून आणायलाच पाहिजे. आणि वल्लरी रागारागाने पाठीमागे उभं राहून तिच्याकडे बघून अगदी रागाने बघत असते आणि खूप संतापलेली असते ही वल्लरी. बापरे, ही वल्लरी नावाचं कॅरेक्टर एक विचित्र आणि वेगळंच दाखवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या कॅरेक्टरबद्दल. आणि प्रेक्षकांनो प्लीज चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सपोर्ट करा आणि खूप चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता आपण पाहतोय की वल्लरी जी आहे तर ती ईश्वरी घरामध्ये जाते आणि वल्लरी आता तिथे येते आणि वल्लरीच्या ईश्वरीची जागी आणि आता म्हणायला लागते की रागारागात माझ्या आकाशचं आणि तुझ्या या दळभद्री बहिणीचं लग्न लावण्याचा तुझा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही, असं वल्लरी म्हणत असते. वल्लरी खरंच खूप संतापलेली असते. आता पाहतोय आपण पुढे वल्लरी म्हणते की आता बघ ही वल्लरी पुढे काय करते ते. आणि असं म्हणून रागारागाने वल्लरी सुद्धा आता घरामध्ये निघून जाते. आपण पाहतोय दुसरा सीन. इकडे दुसऱ्या सीनमध्ये ईश्वरी तिच्या रूममध्ये अगदी विचार करतच चिंताग्रस्त होऊन फेऱ्या मारत असते हां. आणि आता फेऱ्या मारत असताना तिला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. एकतर नम्रताने आकाशचं घरामध्ये कसं सांगायचं, कारण त्यांचं तर प्रेम असतं आणि ते सांगितलं की अर्णव पुन्हा गैरसमज करून घेणार. आणि हे सगळे विचार ईश्वरी करत असते आणि तिच्याच रूममध्ये फेऱ्या मारत असते. इतक्यातच आपण पाहतोय अर्णव सुद्धा आता तिथे येतो आणि अर्णव रूममध्ये बसतो आणि त्याचं काम करत असतो. आणि आता आपण पाहतोय की अर्णवच्या लक्षामध्ये येते की ईश्वरी काहीतरी थोडी डिप्रेस आहे. ईश्वरी मनामध्ये विचार करत असते अर्णव सर आधीच आमच्यावरती नाराज आहेत आणि त्यात आता नमुताई आणि आकाश भाऊजींबद्दल कसं सांगणार आहे मी घरामध्ये. आणि पुढे म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न तर करून बघते म्हणून आता अर्णवकडे बघत असते. आता अर्णवला कळते की ज्या मनामध्ये काहीतरी आहे आणि हिला बोलायचे. एकदा अर्णवकडे बघते, पुन्हा मान वळवते, पुन्हा बघते आणि तिच्या बॉडी लँग्वेज जी आहे तर त्या हालचालीवरून त्याला कळतं. अर्णव म्हणतो की आर यू ओके. तर ईश्वरी म्हणते असं करून त्याला नुसतं स्माईल करून बोलते. पण तिला काही म्हणजे असं धीर होत नाही की अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. आता ती पुन्हा अर्णवकडे येते, पुन्हा रूममध्ये फेऱ्या मारते. अर्णव हे सगळं ऑब्झर्व करत असतो हां. आता अर्णवला कळतं की हिला काहीतरी सांगायचं आहे म्हणून, पण ईश्वरी काही बोलतच नसते.
आता ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करते, तितक्यातच अर्णव म्हणतो काहीच चाललंय का डोक्यामध्ये? तर ईश्वरी म्हणते की नाही, काहीच नाही, काहीच चाललेलं नाही आहे डोक्यामध्ये. आणि पुढे म्हणते की तुम्हाला का असं वाटलं बरं? तर अर्णव काहीच बोलत नाही आणि म्हणतो की फॉरगेट इट म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरीला वाटतं की अरे पुन्हा सांगावं का काय म्हणून, पण तिचं काही केल्यास धाडसच होत नाही आहे. ती तशीच रूममध्ये फेऱ्या मारत असते. आता पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करते, तर अर्णव म्हणतो काही काम होतं का? तर ईश्वरी म्हणते हो. मग अर्णव म्हणतो हां मग बोल ना, बोल. तर ईश्वरी म्हणते की नाही असं करते. अर्णवला कळतच नाही अशी का करते, आणि पुन्हा म्हणते की हो हो म्हणजे काम आहे पण असं करायला लागते. अर्णव म्हणतो काय? तो थोडा कन्फ्यूज होतो. तर ईश्वरी म्हणते की नाही काही नाही, आणि पुढे म्हणायला लागते की दुसरं काम आहे सर, मी बाहेर जाते म्हणून. मी आलेच म्हणून आता रूमच्या बाहेर जाते आणि बाहेरच्या भिंतीजवळ उभा राहते. आणि तिला आता हे सगळं आकाशला तर सांगायचं असतं, पण हिंमत तर होत नसते, म्हणून आता बाहेर जाते, बाहेर काम आहे असं म्हणून सांगते. आणि दाराच्या बाहेर जाऊन भिंती शेजारी उभा राहते. अर्णव आतमध्ये म्हणत असतो व्हॉट्स रॉंग विथ हर, काय माहिती विचित्रच आहे काय की, असं अर्णव आतमध्ये म्हणत असतो. आणि बाहेर ईश्वरी दाराबाहेर उभारून विचार करत असते की कुठून सुरू करू, काय आणि कसं सांगू मी हे सगळं सरांना, असं ईश्वरी विचार करत असते. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन म्हणजे राजेश शिर्केंच्या डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतात. आजी म्हणतात अंजली अगं ईश्वरी कुठे आहे? अंजली म्हणते ते काय आली ना. आजी म्हणतात ये म्हणून. मामा तर ईश्वरीवरती खुशच असतात. आता राजेश बघा ईश्वरी आले की लगेचच म्हणतो ईश्वरीजी 1 मिनिट मी घेतो कुठची मागे. तर ईश्वरी म्हणते नाही ठीक आहे जिजू मी करते. राजेश म्हणतो नाव नाही असं कसं, इतकं केलंय तुम्ही माझ्या अंजलीसाठी, मी इतकं तर नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी करू शकतो ना. असा आता राजेश सगळ्यांच्या समोर ड्रामा करायला लागतो, मी एवढं तर करू शकतोच म्हणून. आणि तिची चेअर काय लगेच सरकवायला लागतो. आणि हे काही ईश्वरीला आवडत नसतं, पण घरात बाकी कोणालाही मामाशिवाय डाऊटच नसतो. लगेचच खुर्ची सरकवतो आणि म्हणतो या बसा 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 असा करायला लागतो. आणि आता मुद्दामून तिच्या शेजारीच उभा राहतो जेणेकरून तिच्या शेजारी त्याला बसता यावं म्हणून. आणि आपण पाहतोय की राजेश बोलत असतो की ईश्वरीजी किती त्रास होतोय हो तुम्हाला, मला बघवत नाही हो हे खरंच. आणि आता अर्णव पाठीमागे घेऊन उभारलेला असतो. आणि राजेश म्हणत असतो हो की नाही ग अंजली. आता लगेच अर्णव येतो आणि पुढे म्हणतो की जिजू, आणि म्हणतो की तुम्हाला इतकी काळजी करण्याची ना खरंच काही गरज नाही आहे, मी आहे ना, मी आहे असं अर्णव म्हणतो. आता राजेशला तर लगेच अर्णव आला की त्याचं तोंड वाकडच होतं की हा काय आला आहे म्हणून इथे. आणि अर्णव म्हणतो आणि मी जेव्हा आजूबाजूला असतो ना तर तेव्हा तिला एकदम फिट वाटायला लागतं असं अर्णव म्हणतो. सो यू डोंट वरी प्लीज. आता असं अर्णव म्हणल्यानंतर राजेश लगेच अंजली आणि ईश्वरीच्या मध्ये बसायला जातो. तर अर्णव म्हणतो मे आहे. तर लगेच राजेश म्हणतो हो ऑफकोर्स. आणि आता अंजली चहाची कपशी घेते आणि म्हणते की तुम्ही इकडे यावं बसायला म्हणून. आता राजेश अंजलीच्या पलीकडे जातो बसायला. आणि अर्णव आणि ईश्वरी आणि अंजलीच्या मध्ये अर्णव बसतो त्या खुर्चीवरती. नाही तर राजेशला चान्सेस हवा असतो ईश्वरीच्या बाजूला बसण्याचा. आता आपण पाहतोय की डायनिंग टेबलवरती आकाश ईश्वरीला खुणवत असतो की तू बोल ना घरामध्ये. आणि आजी म्हणत असतात की चिंटू आज तू ईश्वरीला घेऊन बाहेर शॉपिंगला जा. आता लगेचच अर्णव म्हणतो की वॉट. तर आजी म्हणतात अरे आज आपल्याकडे पार्टी आहे ना, तर तिच्यासाठी मस्त एक साडी घे. आता ईश्वरी खुश होते आणि म्हणते आजी खरंच. आजी म्हणतात हो. अर्णव म्हणतो आज आजी माझ्या खूप मीटिंग आहेत तर त्यामुळे मला शक्य नाही. आजी म्हणतात आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल. आता असं म्हणल्यानंतर मामांना खूप आनंद होतो. आजी म्हणतात अरे आज स्पेशल ओकेजन आहे, घे ना तिला एखादी छानशी साडी. अर्णव म्हणतो की आजी तुझं हे सगळं काय चाललंय, काय करतेस तू हे सगळं. आणि तिच्याकडनं खूप साऱ्या साडी आहेत तर त्यातली ती एखादी नेसेल ना कुठली तरी साडी, असं आता अर्णव म्हणतो. आता त्यानंतर आजी म्हणतात की चिंटू मी काय सांगते ते ऐकायचं, तिच्यासाठी घेऊन ये म्हणजे ये. आता असं आजीने आता फरमानच सोडलं. ईश्वरी तर खुश असते. आता अंजली म्हणते आजीने सांगितलंय ना मग ते आणावंच लागेल. आणि ईश्वरीला खूपच मज्जा वाटत असते, तिला अर्णवसोबत बाहेर जायचं असतं. आता लगेचच मामा म्हणतात म्हणजे अर्णव जाणार. आई काय 6 मारलायस ग तू, म्हणजे बॉल अगदी स्टेडियमच्या बाहेर जाणार असं म्हणून मामा पण खुश होतात. आणि आपण पाहतोय की राजेशचं आणि वल्लरीचं तोंड नेहमीप्रमाणे खराब झालेलं असतं. आता अर्णव म्हणतो की अनिताताई प्लीज कॉफी एक आणा. आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे पाहत असतात अगदी रोमॅन्टिक होऊन. आणि आपण आता पाहतोय पुढे की ही अंजली जी आहे तर ती मामाला इशारे करत असते आणि हे सगळं
सगळं वल्लरी बघत असते. आपण पाहतोय की आता दुसऱ्या सीनमध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघी शॉपिंगला निघालेले असतात. त्यासाठी घराबाहेर आलेले असतात आणि गाडीचा दरवाजा उघडायचा असतो. तर ईश्वरी म्हणते की सर गाडीचा दरवाजा उघडून द्या ना म्हणून. आता अर्णव तिच्याकडे बघतो कारण आता हिला काही येत नाही का दरवाजा उघडायला असं अर्णवला वाटत असतं. आता अर्णव म्हणतो का तुला हात नाही आहे का? तर ईश्वरी म्हणते सर एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताला लागलेला आहे, किती कुचकेतो सर तुम्ही, प्लीज द्या ना दरवाजा उघडून. आता असं म्हणल्यानंतर अर्णव येतो आणि तिला दरवाजा उघडून द्यायला लागतो. आता इथे सुद्धा ईश्वरी अर्णवची मजा घेत असते. आता ईश्वरी मुद्दामून अर्णवच्या मध्ये करत असते आणि वरून अर्णवलाच म्हणत असते की सर असं मुद्दामून करू नका. तो अर्णव म्हणतो पहिल्यांदा तू मागे हो, एकदम मागे हो आणि मग मी दरवाजा उघडतो. आता अर्णव तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि त्याला लगेच म्हणते थँक्यू म्हणून. आता ईश्वरी इथे विनाकारण अर्णवला त्रास देत असते. आता अर्णवसुद्धा गाडीमध्ये बसतो. आता गाडीमध्ये बसल्यानंतर ईश्वरीला काहीतरी कारणच हवं असतं अर्णवला बोलण्याचं. लगेचच म्हणते सर सर सर. आता अर्णव म्हणतो आता काय? तर ईश्वरी म्हणते सर सेफ्टी महत्त्वाची आहे. अर्णव म्हणतो म्हणजे? तर म्हणते सीट बेल्ट द्या ना मला बसून, असं आता ईश्वरी म्हणत असते. अर्णव तर आता लगेचच सीट बेल्ट काढण्यासाठी म्हणून तिकडे हात पोहोचवतो. तर त्याच्या लक्षात येते की असं आपण तिकडे हात टाकला तर ईश्वरीच्या जवळ जातो म्हणून. लगेचच अर्णव म्हणतो की आता मोबाईल नाही आहे ना हातात तुझ्यामध्ये? तर ईश्वरी म्हणते नाही. मग म्हणतो की तो बेल्ट आणि इकडे मी इकडे खोचून देतो म्हणून. आता ईश्वरी इकडे तोंड करून हसत असते आणि हसतच तो बेल्ट अर्णवच्या हातामध्ये आणून देते आणि मग अर्णव ईश्वरीचा सीट बेल्ट जो आहे तर तो बांधून देतो. आता ईश्वरीचा सीट बेल्ट बसून दिल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की पाय बरा आहे ना तुझा? आता यावर बघा ईश्वरी म्हणते की हो सर, पाय मुरगाळला होता माझा, तुटला नव्हता तो, बराच आहे माझा पाय. आता असं म्हणल्यानंतर अर्णव तिला काहीच बोलत नाही आणि आता दोघे जण शॉपिंगला जातात. आता पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की घरामध्ये मामा वगैरे सगळे खुश असतात. आणि ईश्वरी गाडी म्हणत असते की गणूबाप्पा काहीतरी उपाय सुचव बाबा, आता या बडकू चंदला मुतई आणि आकाश भाऊजींबद्दल कसं सांगावं मला तेच कळत नाही. आता आपण पाहतोय की लगेच दुसरा सीन, तर मामा कोणाला तरी फोनवरती थँक्यू म्हणत असतात आणि पुढे म्हणतात आई पार्टीच्या डेकोरेशनची सगळी व्यवस्था झालेली आहे. आजी म्हणतात छान, मग आता तू आणि आकाश मिळून पार्टीची सगळी अरेंजमेंट करा. आता आकाश आणि मामा हो म्हणत असतात. त्यावर वल्लरी म्हणते अहो पार्टी एकदम स्पेशल झाली पाहिजे. मामा म्हणतात म्हणजे काय, पार्टी एकदम स्पेशलच होणार आहे, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. आता असं म्हणल्यानंतर लगेचच राजेश तिथे येतो. मामा म्हणतो की ओ जावाई बापू आज घरामध्ये पार्टी आहे, हातातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि इथेच थांबायचंय. आता असं म्हणल्यानंतर लगेच राजेश म्हणतो की मामा आपका हुकुम सर आकोफर, आज सगळी कामं कॅन्सल. आता असं म्हणून राजेश लगेच तिथंच बसतो ना. आता बघा मामा मनाशी म्हणतात या रिकाम टेकड्याला कसली आलीत कामं असं म्हणतच मामा म्हणतात आणि पुढे म्हणतात की चला डेकोरेशनची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे आणि आकाश म्हणतो आणि केटरिंगची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे म्हणून. आता लगेच अंजली तिथे येते आणि म्हणते झाली का पार्टीची सगळी तयारी? आता यावरती अंजली तिथे येऊन बसते आणि म्हणते आमच्याकडून तर सगळ्यासाठी ज्यूस आहे बाबा. मामा म्हणतात अरे वा, असं काहीतरी मध्ये येत राहिलं ना की डोकं शांत राहतं आणि कामं कशी अशी होतात अशी, असं म्हणून राजेश शिर्केंच्या घरामधलं वातावरण आनंदी असतं एकदम. आणि आपण पाहतोय की या थंड आनंदी वातावरणामध्ये इतक्यात राजेशचा फोन वाजतो. आता अंजली म्हणते की थांबा ना मी स्पीकरवर टाकते, फोन घ्या म्हणून राजेशचा फोन स्पीकरवर टाकते अंजली. आता तिकडून दादा बोलत असतो आणि म्हणतो काय रे उरलेले 10 लाख रुपये कधी देणार, असं तो गुंड अगदी अरेरावीच्या भाषेत बोलत असतो. सगळे शांतच होतात ना. आता तो म्हणतो की आता जर का पैसे नाही मिळाले नाहीत ना तर काय आमचं संपवीन मी तुला, असं डायरेक्ट तो माणूस म्हणतो आणि पुढे म्हणतो की काय रे ऐकू येतंय का काय? आता असं म्हणल्यानंतर राजेश मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो की हो दादा, शब्द दिलाय ना मी तुम्हाला, पैसे तुमचे देणार म्हणजे देणार. आता तो म्हणतो कधीपर्यंत देणार आहेस? शुक्रवारपर्यंत वाट बघतो मी, कळलं का? आता राजेश म्हणतो की हो 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 मी येतो ना आपल्या ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेमध्ये, ओके. आता त्यावरती तो गुंड म्हणतो की हे बघ आठवणी ठेव, जर का नाही आलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. तर राजेश म्हणतो नाही दादा येतो ना मी, असं म्हणून राजेश आता फोन ठेवतो.
भयानक फोन आल्यानंतर सगळेजण तर राजेशकडेच बघत असतात ना. आता राजेशलाही कळतं हा साऊंड ऑन केलेल्या मोबाईलवरती तो पलीकडचा व्यक्ती काय बोललेला असतो आणि हा फोन सगळ्या घरातल्यानी ऐकलेला असतो, साऊंड ऑन असतो ना म्हणून. आणि आपण पाहतो की एक माणूस ओ मिस इंदोर म्हणून रस्त्यावरती हाक मारत असतो. इतक्यातच अर्णव त्याच्या कॉलर पकडतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला मिस इंदोर म्हणण्याचा अधिकार फक्त मला आहे, तू म्हणायचं नाही. तितक्यातच एक बाई पळत येते आणि म्हणते ओ मिस्टर सोडा माझ्या नवऱ्याला, ते मला मिस इंदोर म्हणत होते आणि मी त्यांची बायको आहे. आता असं म्हणल्यानंतर आता ईश्वरी त्याला म्हणत असते की मला मिस इंदोर म्हणण्याचा कॉपीराईट फक्त तुम्हालाच आहे आणि म्हणते की तू हिरे माझा मितवा म्हणून. आणि मस्त असं म्युझिक दाखवलेलं आहे. हा भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.